आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा. पेन्शन हा कायदेशीर हक्कच, केंद्र सरकारला मुंबई हायकोर्टाचा दणका. 9 फेब्रुवारी 2026. नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले सर स्वागत आहे. तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा. निश्चितच नवनवीन अपडेट अखिल तांबेसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील. पाहूया सविस्तर. पेन्शन हा कायदेशीर हक्कच, केंद्र सरकारला मुंबई हायकोर्टाचा दणका. पेन्शन हा कोणताही दान धर्म नसून तो कर्मचाऱ्यांचा कायदेशीर हक्क आहे, असा अत्यंत महत्त्वपूर्ण निकाल मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. लष्करी कर्मचाऱ्यांना अपंगत्व पेन्शन देण्याच्या निर्णयाविरोधात केंद्र सरकारने दाखल केलेल्या सर्व याचिका न्यायालयाने फेटाळून लावल्या आहेत. या निर्णयामुळे लष्करी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबईतील सशस्त्र दल न्यायाधिकरणाने दिलेल्या निर्णयाला केंद्र सरकारने आव्हान दिले होते. मात्र उच्च न्यायालयाने पेन्शनबाबत सरकारचा मुख्य युक्तिवाद अमान्य करत पेन्शन हा कायद्याने संरक्षित हक्क असल्याचे स्पष्ट केले आहे. मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम अखंड यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला. न्यायालयाने यावेळी सर्वोच्च न्यायालयाच्या देवकीनंदन प्रसाद विरुद्ध बिहार सरकार आणि DS नकारा विरुद्ध केंद्र सरकार या प्रकरणातील निकालाचा संदर्भ दिला. पेन्शन ही भूतकाळात केलेल्या सेवेसाठी दिली जाणारी सामाजिक आणि आर्थिक सुरक्षिततेची भरपाई असून ती कर्मचाऱ्यांच्या वृद्धापकाळातील सन्मान, स्वातंत्र्य आणि आर्थिक सुरक्षिततेसाठी अत्यंत आवश्यक आहे, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. लष्करी कर्मचाऱ्यांच्या अपंगत्व पेन्शनचा उद्देश त्यांना सन्मानजनक आणि सुरक्षित जीवन देणे हा आहे. अपंगत्व हा लष्करी सेवा यांचा थेट संबंध सिद्ध करण्याची जबाबदारी सैनिकावर टाकण्याचा केंद्र सरकारचा युक्तिवाद न्यायालयाने फेटाळून लावला आहे. दुसरी महत्त्वपूर्ण अपडेट आहे. शिक्षकात थकीत वेतन द्या, खंडपीठाचा संस्थेला आदेश. पूर्व सूचना न देता आणि कायदेशीर चौकशीची प्रक्रिया न राबवता शिक्षकांची सेवा बेकायदा खंडित केल्याच्या प्रकरणात संबंधित शिक्षकास त्याच्या सेवा समाप्तीपासून ते पुन्हा सेवेत रुजू करेपर्यंत चे 50% थकीत वेतन देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती सिद्धेश्वर ठोंबरे यांनी दिले. शरदकुमार महाजन यांची 1997 सिल्लोड येथे तक्षशिला विद्यालय प्राथमिक शाळेत नियुक्ती झाली होती. 2011 अतिरिक्त शिक्षक म्हणून घोषित झाल्यानंतर त्यांचे समायोजन छत्रपती संभाजीनगर येथील सिल्क मिल्स एज्युकेशन सोसायटी संचालित मोईन उलूम प्राथमिक शाळेत करण्यात आले. मात्र तिथे कार्यरत असताना संस्था चालकांनी महाजन यांच्यावर खोटा आरोप लावला आणि 26 नोव्हेंबर 2012 रोजी कारणे दाखवा नोटीस न देता त्यांना सेवेतून मुक्त केले. या विरोधात महाजन यांनी शाळा न्यायाधिकरणाकडे दाद मागितली होती. तिथे त्यांची सेवा समाप्ती बेकायदा ठरवून त्यांना 40 दिवसात पुन्हा सेवेत घेण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र थकीत वेतनाचा निर्णय प्रलंबित राहिला. त्यामुळे महाजन यांनी परेश पाटील यांच्यामार्फत उच्च न्यायालयात खंडपीठात धाव घेतली. सुनावणीनंतर न्यायालयाने सेवा समाप्तीपासून ते पुनर्स्थापनेपर्यंत 50% थकीत वेतन देण्याचे आदेश दिले आहे. हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल लाईक, शेअर आणि अखिल तांबेसर क्लासेस चॅनलला लगेच सबस्क्राईब करा.